वेलकम टू माय चॅनल. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. रन बाय नवविकास मंडळ माजलगाव. जवाहर सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल केसापुरी कॅम्प माजलगाव. टेन्थ स्टँडर्ड इंग्लिश 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हस्किन बॉन्ड. Let's start to the part 3 remaining story of the lesson. अर्धवट कटिंग करून तो पुढं निघून गेल्यामुळे तो रस्त्यावरती मोठमोठ्याने ओरडत पुढे चाललेला होता. त्यांनी सेठ गोविंदराम यांचा नंबर जो आहे तो त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना असं कळालं की सेठ गोविंदराम हे काही घरी नव्हते. मग कुठे गेले ते? मग इथं काय दिलेलं आहे पहा की द सेठ वॉज नॉट देअर. He sped across the road with the general merchant store where there was a telephone. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. इथपर्यंत आलेले. पुढे पहा, where was he then? मग ते कुठे असतील? The Seth was holidaying in Kashmir. आता सुट्ट्याचा कालावधीमध्ये ते काश्मीरला गेलेले आहेत, फिरायला गेलेले होते असं या ठिकाणी कळालं. त्यानुसार वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. परंतु या वयोवृद्ध गृहस्थाचा म्हणजे व्यक्तीचा विश्वास या ठिकाणी बसत नव्हता. असे आहे तर मग पुढे काय सांगितलं की वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. ही हरीड म्हणजे घाई चालणे पुढे. hurried back to the barber shop and told the दीपचंद. आता या ठिकाणी त्या वयस्कर गृहस्थाचा या ठिकाणी विश्वास बसत ना, ते घाईनेच या ठिकाणी पुढे निघाले आणि नाव्याच्या दुकानात ते जाऊन परतले. अँड से टू द दीपचंद म्हणजे दीपचंदला म्हणाले की बर्ड हॅज फ्लॉन. आता इथं काय सांगितलेले पहा, द बर्ड हॅज फ्लॉन म्हणजेच पक्षी उडून गेला असं ते म्हणाले. मग सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदराम यांनी हे शहर सोडलेलं आहे, पळून गेलेले आहेत अशी बातमी त्या ठिकाणी पसरवली. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कोलॅप्स म्हणजे नष्ट होणे किंवा असं म्हणता येईल की दिवाळखोरी होणे. मग आता म्हणजेच नक्कीच दिवाळखोरी असं म्हटलेलं आहे. अँड ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन. आता बी लाईनचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे पहा सर्वांनी. बी लाईनचा मिनिंग आहे द डायरेक्ट रूट. मग ताबडतोब ऑफिसच्या दिशेने डायरेक्ट रूट म्हणजे प्रत्यक्ष जो रस्ता होता त्या दिशेने ते चेकबुकची व्यवस्था करायला तडक या ठिकाणी तिथून निघून गेले, बाहेर पडले. बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. ओके. देन द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली. आता न्यूज म्हणजे बातमी आणि स्प्रेड SPREAD स्प्रेड म्हणजे पसरणे. थ्रू द बाजार म्हणजे असं म्हणता येईल की ही जी बातमी आहे ही या बाजारामध्ये वणव्यासारखी पसरली पहा. रॅपिडली ऑफ द फॉरेस्ट फायर म्हणजे वणवा म्हणू आपण त्याला. जंगलात लागलेली जी आग त्याला आपण वणवा म्हणतो. तर या वणव्यासारखी ही बातमी त्या बाजारामध्ये पसरलेली होती. फ्रॉम द जनरल मर्चंट्स टू इट ट्रॅव्हल टू द शॉप. आता एक किरकोळ व्यापारी म्हणू आपण, त्या किरकोळ व्यापाऱ्याकडून ही बातमी इतरांपर्यंत पोहोचली होती. पहा काय, स्प्रेड विथ देन
इन व्हेरियस डायरेक्शन्स टू द बेटल सेलर. आता पहा, बेटल सेलर म्हणजे जे सुपारी विक्रेते म्हणू आपण. मग सुरुवातीला या ठिकाणी ही बातमी सगळीकडे पसरलेली होती. मग काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला पानवाल्याकडे गेले. काय सांगितलं पहा इथं, पानवाला. त्याच्यानंतर देन स्प्रेड विथ द व्हेरियस डायरेक्शन्स टू बेटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पॉमेंट. आता पदस्थ म्हणू या ठिकाणी काय दिलेलं आहे, पदपथ. पावमेंटचा अर्थ आहे पदपथ. मग ही जी बातमी आहे छोट्या विक्रेत्याकडून सोनारापर्यंत पोहोचली आणि अगदी रस्त्यावर बसलेला एखादा भिकारी त्या भिकाऱ्यापर्यंत सुद्धा जाऊन ही बातमी पसरलेली होती. त्यानंतर देन ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूकड लेग. आता ओल्ड गणपत म्हणजे वयोवृद्ध जो गणपत होता, गणपत नावाचा कॅरेक्टर जे आहे ते या ठिकाणी बेगरचं काम करत होता, म्हणजे भीक मागण्याचं काम करत होता. त्याला आपण या ठिकाणी भिकारी म्हटलेलं आहे. हॅड अ क्रूकड लेग म्हणजे आता या ठिकाणी एका पायाने तो लंगडा होता. क्रूकड लेग म्हणजे एका पायाने लंगडा असणे, आणि तो लंगडत त्या ठिकाणी थांबलेला होता, बसलेला होता. पुढे या ठिकाणी सांगितलेले काय पहा, क्रूकड लेग ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पॉमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॉरो. आता बॉरोचा मिनिंग आहे अ कार्ट म्हणू आपण. टेक हिम अवे, ही हॅड नेव्हर बीन नॉन टू वॉक. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की पाय जे होते, कित्येक वर्षापासून त्याचे जे पाय होते ते फुटपाथवर भीक मागत असताना तो बसलेला असायचा. संध्याकाळी कुणीतरी समजा एखाद्या हातगाडीवरून त्याला घेऊन जायचं. कुणीही त्याला कधी चालताना पाहिलेलं नव्हतं असं म्हणता येईल. पण आता बँक बुडीत निघाली असं म्हणता येईल की त्यावेळेला ही जी बातमी आहे, ही बातमी बँक बुडीत निघाली, ही बातमी जी आहे, ही बातमी त्याला त्याच्या कानावर पडली. आणि ती बातमी ऐकताच तो भिकारी जो होता तो फुटपाथवर एका ठिकाणी बसून होता. तो भिकारी ताडकन उभा राहिला आणि पुढे निघाला. की काय सांगितलं पहा, की नॉन वॉक बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट कोलॅप्स. गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. प्रत्येक गोष्ट तो विसरला आणि विसरून लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड. आणि त्याने सर्वच विसरून तो तिथून जे धावत निघाला इन द डायरेक्शन ऑफ बँक, म्हणजे त्या बँकेच्या दिशेने त्याने पळायला सुरुवात केली. इट सून बिकम नॉन दॅट ही हॅड अ 1000 रुपीज इन सेविंग. आणि असं सांगितलं गेलं की त्याच्या सेविंगचं जे अकाउंट आहे त्याच्यावर 1000 रुपीज होते, म्हणून तो पळालेला होता असं समजलं. नंतर असं समजलं की त्याने समजा 1001 रुपये त्या आपल्या बँकेमध्ये, पिपलनगर या बँकेमध्ये अकाउंटवर ठेवलेले होते. आणि ही बातमी बँक बंद पडणार किंवा पडली ही बातमी त्याने ऐकली की तिथून तो धावत निघाला. म्हणजे रियालिटी पहा, व्हॉट इज द रियालिटी इन द सिच्युएशन इन दिस सीन. रियालिटी काय आहे, ॲक्च्युअली तो काम भीक मागण्याचं करत होता, परंतु कित्येक वर्षापासून तो कधी पायावर चाललेला नव्हता. हातगाडीच्या साह्याने कधी कधी तो जायचा, परंतु ज्यावेळेला ही बातमी ऐकली त्यावेळेला त्याने ताडकन उठून उभं राहिला. म्हणजे आत्तापर्यंत त्यानं नाटक केलं असं म्हणता येईल आपल्याला. आत्तापर्यंत त्याने लोकांना फसवून भीक मागण्याचं काम केलं असं म्हणता येईल. मग ओल्ड गणपत द बेगर, क्रूकड लेग ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर रुपीज सेविंग. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. लोक आता या ठिकाणी घोळक्याने रस्त्यावर उभे राहिलेले आहेत आणि या परिस्थितीविषयी ते चर्चा करत आहेत.
सर्वांना आवाज येतो ना माझा? सर आवाज येत नाहीये. येतो का? हा, अमित मिटकर. हॅलो. सर आवाज येत नाही. येत नाहीये? तर तुमचा आवाजच यायला नाही. एक मिनिट. हा, ऑल ऑफ यू वेट फॉर 1 मिनिट. आवाजच येत नाहीये सर. 1 मिनिट. आता येतो का? हॅलो. हां, आवाज येतो ना आता? हां, माईक चालू करून सांगायचं आहे. आवाज येतो का? हां, हॅलो. हॅलो. हां, तर कंटिन्यू करूयात. मग लोक त्या ठिकाणी बँकेच्या अवतीभोवती म्हणजे रस्त्यावरती घोळक्याने या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. या परिस्थितीबद्दल ते काय करत आहेत? डिस्कशन करत आहेत, चर्चा करत आहेत. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम or never had a floods, earthquakes or drought. आता DRAUGHT, ड्रॉट म्हणजे याचा मिनिंग इथं दिलेला आहे पहा, शॉर्टेज ऑफ रेनफॉल असं सांगितलेलं आहे की पीपलनगरमध्ये जे क्वचित असे कुठले संकट आलेले होते, इथे कधीही पूर किंवा समजा भूकंप, अर्थक्वॅक म्हणजे भूकंप, अँड दुष्काळ, ही अशी जी परिस्थिती ती कधीही ओढवलेली नव्हती. पण आत्ता काय सांगितलं की अँड देन इमिडिएट क्रॅश ऑफ पीपलनगर बँक ऑफ सेट एव्हरी वन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग. आता स्पेक्युलेटिंगचा मिनिंग आहे चेविंग ओव्हर अँड रशिंग अबाउट इन फ्रेंजी. सम boasted of their foresightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Other speculated on the reasons for the crash. आता या ठिकाणी आता सांगितलं पीपलनगर जी बँक आहे ही पीपलनगरमधील बँक बुडणार आहे. ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि ही बातमी पसरल्यामुळे अनंत प्रकारच्या अशा चर्चा या ठिकाणी होत होत्या. म्हणजे त्या बँकेच्या अवतीभोवती वेगवेगळ्या चर्चा करायचे, लोक एकमेकांमध्ये चर्चा करत होते, डिस्कस करत होते की त्या चर्चांना या ठिकाणी तोंड फुटलेलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या चर्चा करायचे बँकेसंदर्भात. लोक वाटेल ते अंदाज या ठिकाणी बांधत होते. म्हणजे ज्यांना जसं वाटेल त्या पद्धतीने ते आपले अंदाज बांधायचे आणि सैराभैरा म्हणू आपण या ठिकाणी की झाल्यासारखं त्यांना ते तेथे वागत होते.
काही जण आपण कसे वेळेत पैसे घेऊ किंवा काढून घेऊ असं म्हणून त्यांची एक दूरदृष्टी त्या ठिकाणी ते स्वतःचीच दूरदृष्टीमुळे स्वतःचेच पाठ थोपटून घेत होते. अशी एकमेकामध्ये चर्चा ग्रुपमध्ये या ॲक्टिव्हिटी चालत होत्या. तर जे काही जण होते, सम ऑफ देम बँकेमध्ये पैसे ठेवलेले नाहीत आणि ते नसल्यामुळे खुश होते. बँकेमध्ये पैसे ठेवले नसल्यामुळे खुश म्हणजे आपले काही बँकेमध्ये पैसे नाही आहेत, आपण खुश, कारण आपल्याला आपला पैसे तर बुडणारच नाहीत आता या ठिकाणी, म्हणून ते खुश होते. अनेक लोक हे दिवाळखोरी मागची जी कारणं होती, ही कारणं काय असतील याचा ते अंदाज बांधत होती, तर्क करत होती. म्हणजे लोक या ठिकाणी तर्क करत होते, अंदाज बांधत होते असा की, आणि सेठ गोविंदरामच्या जे उधळपट्टीपणामुळे त्याच्यावर ही वेळ आली असे सुद्धा या ठिकाणी चर्चेला सुरुवात झाली. त्यातला एक जण आता काय म्हणतो पहा. अबाउट इन बघा, टॉकिंग एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रसिंग अबाउट इन अ फ्रेंजी सम boasted of their foresightness, congratulating themselves on having already taken out their money. इथपर्यंत पाहिले. or on never having put any in, जर आपले त्यामध्ये पैसे नाही तर other speculating on the reasons for the crash, मग याची कारणं काय आहेत याचा ते अंदाज या ठिकाणी बांधत होती. ऑल ऑफ यू पेज ओपन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 52. सर्वांनी आपले पेज नंबर 52 वरती पहा. काय सांगितलं पहा की इट ऑल डाऊन टू एक्सप्रेस इंडल्ज्ड इन म्हणजेच काय, टूक पार्ट इन समथिंग बाय सेठ गोविंदराम. म्हणजे ही जी सेठ गोविंदराम हे जे राज्य आहे हे राज्य सोडून गेले. द सेठ गोविंदराम फ्लेड द स्टेट, म्हणजे राज्य हे सोडून गेलेत. ते आता पहिला असा म्हणाला सेड वन, ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनॉदर. दुसरा काय म्हणाला की ते आपला देश सोडून पसार झालेले होते किंवा झालेले आहेत असं म्हणाला तो. आता तिसरा जो आहे थर्ड पर्सन काय म्हणतो की ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनॉदर म्हणजे सेकंड, ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड द थर्ड काय म्हणतो की आता तो पीपल नगरमध्ये लपून बसलेला असेल. की आता चौथा म्हणजे फोर्थ काय म्हणतो, ही हॅड हँगड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमॅरिंड ट्री सेड द फोर्थ काय म्हणतो की चौथा एकाने काय म्हटले आहे की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले होते किंवा घेतलेले पाहिले होते असं या ठिकाणी बातमी पसरली गेली. पुढे काय सांगितलं पहा. बाय नून the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. मग आता या ठिकाणी असं सांगितलं की दुपारपर्यंत त्या एवढ्याशा जी बँक होती या बँकेतील रोख रकमेला असंख्य गोष्टींना या ठिकाणी रकमेबाबतीत असंख्य गोष्टींना मॅनेजरला त्या तोंड द्यावं लागत होतं. त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे, द सेठ गोविंदराम फ्लेड द स्टेट अँड ही हॅड फ्लेड द कंट्री हे झालेलं आहे. त्याच्यानंतर डिलेमा, आता डिलेमा म्हणजे संकट म्हणू आपण, डिफिकल्ट सिच्युएशन म्हणू याला, सिच्युएशन विच मेक्स प्रॉब्लेम्स. काय की ही जी परिस्थिती होती बघा ती रेडी कॅश अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. आता जो मॅनेजर होता त्याची जी स्थिती आहे ती ही डिलेमा सारखी, म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती म्हणजे या मॅनेजरची झालेली आहे. अँड फ्लड्स कुड ओनली बी ऑप्टेंड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. ही 30 miles अंतरावरती अशी एक बँक गाजली, अशी एक बँक जी होती ती होती 30 मैल अंतरावर. 30 म्हणजे 31 मैल असं अंदाजे सांगितलेलं आहे तोपर्यंत. अँड ही वॉजंट शुअर, परंतु त्यांना खात्री नव्हती. काय खात्री नव्हती की ही कुड परस्यूड द क्राऊड टू वेट अंटील देन. या गर्दीला आता या ठिकाणी तोपर्यंत या गर्दीला थोपवून धरता येणार नाही
किंवा येईल याची खात्री मात्र या ठिकाणी त्या बँक मॅनेजरला नव्हती. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग सेठ गोविंदराम. आणि इथं त्या सेठ गोविंदराम यांना संपर्क करता येईल म्हणजे असं या ठिकाणी कोणताही मार्ग दिसत नव्हता. ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. मग असं म्हटलेलं आहे की जी हाऊस बोट होती, काश्मीरमधली जी हाऊस बोट होती, या बोटीवर कोणत्या प्रकारेही संपर्क या ठिकाणी करता येणं शक्य नव्हतं. मग पुढे पीपल वर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आता या ठिकाणी जे लोक होते त्या ठिकाणी गोळा झालेले, त्या बँकेमध्ये गोळा झालेले जे लोक होते, या लोकांना दुसऱ्या दिवशी म्हणजे सेकंड डेला यायला सांगितलं होतं. आणि येऊन काय करायचं आहे तर काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. काउंटरवरून परत म्हणजे दुसऱ्या दिवशी या, म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही तुमचे पैसे देऊ, अशा पद्धतीची त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिली जात होती. मॅनेजर तशी इन्स्ट्रक्शन देत होता. मग या ठिकाणी पुढे काय सांगितलं, दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. परंतु ते त्यांच्या या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ती जी गोष्ट होती त्यांच्या पचनी पडलेली नव्हती. कारण अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. तरी ते लोक जे होते, आम्ही काही ते या ठिकाणी थांबणारच आहोत असं म्हणून ते बँकेच्या अवतीभोवती ते लोक थांबले. आम्ही जात नाहीत घरी असं म्हणाले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव अस आवर मनी. आणि कोणीतरी या ठिकाणी बँक त्या स्टेप्सवरून म्हणू की ज्या पायऱ्या होत्या बँकेच्या, त्या पायऱ्यावरून आवाज दिला की गिव अस आवर मनी, आमचे पैसे आम्हाला परत द्या, नाहीतर काय ऑर वी विल ब्रेक इट इन. नाहीतर आम्ही ही बँक जी आहे ती बँकेमध्ये तोडफोड करू, अशा पद्धतीचा आवाज त्या ठिकाणाहून आला. अँड फेच द सेट वी नो ही इज हायडिंग इन सेफ डिपॉझिट लॉकर. शेवटी या ठिकाणी बँक फोडू असे या ठिकाणी म्हणाला आणि तो सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसला आहेत. म्हणजे सेठ जे आहेत ते गोविंदराम सेठ हे डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेले आहेत असं या ठिकाणी आम्हाला कळालं किंवा आम्हाला माहिती झालं. ज्यांचा आता या ठिकाणी ज्यांचा पैसा त्या ठिकाणी बँकेमध्ये, एक पैसासुद्धा या बँकेमध्ये नव्हता, असा व्यक्ती या ठिकाणी बोलला. म्हणजे फेच द सेट वी नो ही इज हायडिंग इन सेफ डिपॉझिट लॉकर मिस्चिफ मेकर. आता मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन बँक. त्या बँकेमध्ये त्याचा पैसा नव्हता तरी तो या ठिकाणी बोलला. जॉईन द क्राऊड. फक्त तो गर्द्यामध्ये जमा झालेला होता. गर्द्यामध्ये ते टवाळखोर लोकांमध्ये म्हणू आपण, त्या गर्दीमध्ये तो सामील झालेला होता. पुढे जॉईन द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड. आता ॲग्रिवेटेडचा मिनिंग आहे अनॉइड. देअर मूड द मॅनेजर स्टूड ॲट देअर डोअर अँड ट्राय टू प्लॅकेट देम. प्लॅकेटचा अर्थ आहे स्टॉप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री. म्हणजे त्याचा राग कमी करण्याचा प्रयत्न मॅनेजर करत होते. परंतु या ठिकाणी ही डिक्लेअर दॅट द बँक अँड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. ही अर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. म्हणून या ठिकाणी तो जमावाला त्या ठिकाणी तो व्यक्ती जो होता स्टेपवर बसलेला, ज्याचं अकाउंटही नव्हतं, तो मात्र या ठिकाणी लोकांना भडकावून देण्याचं काम करत होता. हे व्यवस्थापक जो होता हा दारात राहून हे पाहत होता, उभं राहून तो पाहत होता आणि उभं राहून तो काय म्हणत होता, सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु बँकेत काय म्हणाला होता तो लोकांना शांत करण्यासाठी की बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, पण तो आता ताबडतोब इन्स्टंट तो उपलब्ध होणार नाही किंवा होणं शक्य होणार नाही असं तो या ठिकाणी मॅनेजर लोकांना म्हणाला. असे सांगून त्याने सर्वांना घरी जाण्यासाठी सांगितले आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याची किंवा दुसऱ्या दिवशी परत या म्हणजे आम्ही तुमचे पैसे परत करू अशी विनंती या ठिकाणी त्या मॅनेजरने कोणाला, त्या कस्टमर्सला म्हणजे लोकांना केली. पुढे काय सांगितलं पहा, वी वॉन्ट इट we want it now chanted some of the crowd now. आता आम्हाला आत्ताच पैसे पाहिजेत